नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारी क्राईम स्टोरी चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आजकाल पैशासाठी लोक काही करायला तयार आहेत. ते काय आहे पूर्ण स्टोरी ते बघण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. 16 जून 55 वर्षीय सराफ व्यापारी असतो. लता प्रभाकर नावाची व्यक्ती कशी फसवते. तर व्यापारी बँकेत पैसे काढण्यासाठी आलेला असतो. लता दिसायला सुंदर असते. ती गोड बोलून व्यापाऱ्याला भुरळ घालते आणि मोबाईल नंबर मागते. अशीच त्यांची ओळख वाढते. त्यानंतर काय करते, लताने त्याला भेटायची ऑफर देते. कारण तिने आणि तिच्या नवऱ्याने आधीच कट रचलेला असतो. 2 जुलै रोजी लताने व्यापाऱ्याला फोन केला आणि गावी बोलवलं. म्हटली, माझा नवरा घरी नाही आहे, तू घरी ये. ही घटना अकोले जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यात घडलेली आहे. दुपारी 12 वाजता तिच्या घरी पोचला. लताने त्याला बेडवर बसवलं, त्याच्या शेजारी बसली. तेवढ्यात त्यांचा प्लॅन झालेला होता, षडयंत्र केलेलं होतं दोघा नवरा बायकोनी. तेवढ्यात तिचा नवरा घरी येतो आणि दोघांचे फोटो काढतो. मग फोटो काढल्यानंतर तो काय करतो, व्यापाऱ्याला धमकी देतो, मी हे फोटो तुमच्या नातेवाईकामध्ये टाकेल, 3 लाख रुपये द्या, नाही तर मी हे फोटो सगळ्यांना पाठवेल म्हणून. तर तो व्यापारी 3 लाख देतो. पण त्यांची लालच अजून वाढत जाते. तिचा नवरा असतो नितेश, तो परत त्याच्याकडून 18 लाख रुपये घेतो. ते झाल्यानंतर परत 5 लाख मागतो. तो जो व्यापारी असतो तो खूप टेन्शनमध्ये येतो, कारण त्यांनी यांना खूप पैसे दिलेले असतात. त्यानंतर तो खूप टेन्शनमध्ये आल्यानंतर तो काय करतो, तो म्हणतो यांच्या मागण्या तर वाढतच चाललेल्या आहेत. तो काय करतो, मूर्तिजापूर तिथे काय करतो, पोलीस स्टेशनला जातो आणि पोलिसांना सगळा प्रकार सांगतो. पोलीस एक प्लॅन करतात, सांगतात की त्यांना सांग 5 लाख रुपये घेऊन येत आहे म्हणून. आणि पोलिस हनी ट्रॅपच्या साह्याने त्यांना पकडतात. काय असतं ना, आजकाल लोकांना कष्ट नको आहे, पैशासाठी काही करायला तयार आहेत आजकालचे लोक. तर बघू शकता आजच्या स्टोरीतून लोक कसे फसवतात. तर आपल्याला कोणाला बदनाम करण्याचा हेतू नाही आहे. हेतू फक्त एवढाच आहे की सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. गुन्हा कोणताही असो, शेवटी विजय सत्याचाच होतो. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.